नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशा अक्षय तृतीया स्पेशल संजोरी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 चमचाभर तूप घातलेलं आहे आणि 1 वाटीभर रवा घेतलेला आहे. इथे तुम्ही जाड बारीक रवा कोणताही वापरू शकता. तर आता आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. अगदी कमी गॅसवर आपल्याला हा रंग बदलेपर्यंत अगदी हा छान असा रवा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता रंग छान असा बदललेला आहे. एक मला 5 ते 7 मिनिट हे रवा भाजण्यासाठी लागलेला आहे. अगदी मंद आचेवर मी हा रवा भाजून घेतलेला आहे. तर रवा आपण थंड करून घेऊयात. तोपर्यंत आपण इथे इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जेवढा आपण रवा घेतला तेवढंच मी इथे गूळ घेतलेला आहे. गूळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये अर्ध्या 1 कप 1 वाटी गूळ आहे, तर थोडंसं अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता गूळ आपल्याला हा छान वितळवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने. आपल्याला या गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही. अगदी छान असा हा वितळवून झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि हा गुळाचं पाणी आहे का ते थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. कारण आपला रवा पण गरम आहे आणि पाणी पण गरम आहे. त्यामुळे थोडंसं हे दोन्ही पण मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला जे रवा आहे का त्यामध्ये हे गुळाचं पाणी जे आहे का ते ओतून घ्यायचं आहे. असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून काही त्याच्यामध्ये गुळामध्ये कचरा वगैरे असेल तर तो वरती निघून जाईल. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने करून घ्या. आता आपण काय करूयात, आपण जे व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घेऊयात, जेणेकरून हे छान असं फुगेल. तर हे आपल्याला हे मिश्रण 5 तास असंच ठेवून द्यायचं आहे किंवा रात्रभर ठेवलं तर आणखीनच छान. तर आता मी हे झाकून एक 5 तास हे मिश्रण तयार करून घेते, जेणेकरून आपलं पूर्ण रव्यामध्ये हे पाणी जे आहे का व्यवस्थित असं शोषून घेईल आणि आपला रवा छान असा फुगेल आणि आपलं जे सारण आहे का ते छान असं तयार होईल. आता आपण पीठ मळून घेऊयात. तर इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यासाठी 2 चमचे रवा घालायचा आहे. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि आपल्याला याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. तर इथे मी 3 चमचे तेल जे आहे का ते गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता ते तेल आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. अगोदर चमच्याने असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे तेलाचं मोहन आहे का ते आपल्या पिठाला छान असं व्यवस्थित असं लागलं जाईल. तर काय करूयात, आता आपण हे हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. अगदी हे थोडंसं आपल्याला गरम आहे तोवरच आपल्याला चमच्याने हे करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने असं छान असं हे तेल आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे. तर मस्त असे आपल्या हे संजोरी तयार होतात. तुम्ही नक्की करून बघा आणि या अक्षय तृतीयाला किंवा असंही खायला तुम्ही हे करून खाऊ शकता. मस्त अशा खुसखुशीत तयार होतात. आता काय करूयात, आपण याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून घेऊयात आणि याला छान असं मळून घेऊयात. अगदी हाताला सोसवेल असंच मी पाणी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर आता काय करूयात, आपण याला छान असं मळून घेऊयात हाताने. तर बघू शकता अगदी कडकडीतही नाही, अगदी थंडही नाही, अगदी नॉर्मल मी असं हे थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे. तर तुम्ही थंड पाण्याने सुद्धा चुरू शकता, पण गरम पाण्याने छान असा पीठ मळून तयार होतं. आता काय करूयात, याला आपण अर्धा तास असं झाकून ठेवूयात. तर पीठ छान आपलं हे मळून झालेलं आहे. आता आपले जे सारण आहे का ते बघू शकता. अगदी मी हे 5 तास जे सारण आहे का ते तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे. आता इथे मी जायफळ थोडंसं किसून घालत आहे, कारण आपण हे गुळाचं तयार केलेलं आहे मिश्रण. तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर खसखससुद्धा घालू शकता. आता याला काय करूयात, आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता हे हाताने आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, कारण चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही. तर बघू शकता मस्त आपलं हे सारण पण तयार झालेलं आहे आणि आपलं पीठ पण छान असं मळून झालेलं आहे, मुरून झालेलं आहे. अर्धा तास मी याला असंच झाकून ठेवलं होतं. आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला जेवढ्या आकाराची ही संजोरी बनवायची आहे, तुम्ही त्या पद्धतीचे गोळे तयार करून घेऊ शकता. तर इथे मी पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर बघूयात आपण या पिठाचे किती गोळे तयार होतात. तर माझे हे 8 ते 9 गोळे तयार झाले होते. आता एक गोळा घ्यायचा आहे, छान त्याला असं पोळपाटावर मळून घ्यायचं आहे आणि याला छान असं याची एक पारी तयार करून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी हाताला दिसत आहे, मला थोडंसं भाजलेलं आहे.
तर आता आपण काय करूयात, याला व्यवस्थित असं याची पारी तयार करून घेऊयात, जेणेकरून सारण जे आहे का ते व्यवस्थित असं भरपूर आपल्या पारीमध्ये बसेल. तर आता आपण ही जे सारणाचा गोळा आहे का ते छान असा तयार करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये भरून घेऊयात. तर बघू शकता अगदी मी छान असा भरपूर असा सारणाचा गोळा घेतलेला आहे, जेणेकरून तो व्यवस्थित असा त्याच्यामध्ये भरल्या जाईल आणि आपली जी संजोरी आहे का ती छान अशी तयार होईल. तर ह्या पद्धतीने ह्या पारीचं जे तोंड आहे का ते बंद करून घ्यायचं आहे. वरचा थोडासा असा आपल्याला भाग काढून घ्यायचा आहे आणि वरचा भाग जो आहे का तो खालून करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आपण सारण भरलेला भाग जो आहे का तो खालून करून घेतलेला आहे आणि याला छान असं आपण लाटून घेऊयात. जसं आपण कचोडी जशी ज्या पद्धतीने तयार करतो का त्या पद्धतीने आपल्याला ही तयार करून घ्यायचं आहे. अगदी छान खुसखुशीत आणि ह्या चवीला मस्त अशा ह्या सांजोरी तयार होतात हां. तर बघू शकता छान अशी मी ही लाटून घेतलेली आहे. ह्या पद्धतीने सर्व सांजोऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आता काय करूयात, आपण हे तळून घेऊयात. तर आपण जे सारण भरून जो खाली भाग तयार करून घेतला होता का तो आपल्याला तळते वेळेस वरून करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी काही मिनटामध्ये 1-2 मिनटामध्येच हे जे संजोरी आहे का ती छान टम्म फुगून अशी वरती आलेली आहे. तर अगदी आपल्याला हे लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ही छान अशी तळून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा दूर होईल आणि एकदम खुसखुशीत अशी ही सांजोरी तयार होईल. तर बघू शकता मस्त अशी ही टम्म फुगून तयार झालेली आहे. तर आता आपण ही काढून घेऊयात आणि राहिलेल्या पण ह्याच पद्धतीने तळून घेऊयात. तर दुसरी पण तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे. आता ही पण आपल्याला दोन्ही बाजूनी छान आलटून-पालटून खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे. प्रत्येक सांजोरी आपली एकीने एक अशी टम्म फुगलेली आहे. मस्त अशा तयार झालेल्या आहेत. आता ही पण आपण छान अशी काढून घेऊयात. तर तुम्ही ह्या पद्धतीने कधी केलात का मला ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि जे सबस्क्राईब केल्यानंतर जी बेलघंटा आहे का ती पण नक्की वाजवा. तर बघू शकता खुसखुशीत आपल्या ह्या संजोरीत तयार आहेत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.